मी काय केलं हेच तुम्हाला सांगणार आहे. आगळं वेगळं सांगायला मला कुठल्या पुस्तकांचं ज्ञान नाही, कुठलं पुस्तक वाचता येत नाही. म्हणून आधी केले मग सांगितले ह्याप्रमाणे मी तुमच्या पुढे बोलणार आहे. मी जे केलं हेच सांगणार आहे. आज मला महाराष्ट्रामध्ये महिन्यामध्ये माझे 20 ते 22 व्याख्यान असतात. 3 महिन्याच्या तारखा आजच बुक आहे. पण हे कार्यक्रम करीत असताना एक मनापासून आनंद असा आहे. मी सुरुवातीला थोडी टाळाटाळ करायची कार्यक्रमात, पण एक 4 वर्षापूर्वी माझा बारामतीला कार्यक्रम झाला आणि त्या बारामतीच्या कार्यक्रमामध्ये शारदा संघामध्ये हा कार्यक्रम होता 8 मार्च निमित्त. आणि तिथं कार्यक्रमाला गेल्यानंतर अक्षरशः 1,500-2 हजार महिला होत्या आणि पवार घराण्याचा कार्यक्रम होता, फार VIP होता. आणि तिथे गेल्यानंतर कार्यक्रमाला जात असताना खूप शिस्त होती. आपण जसे माझ्या स्वागतासाठी थांबले असेच तिथे सगळे स्वागतासाठी थांबले. पण एक महिला अशी माझ्याकडे धावत येत होती. त्या महिलाला त्याने माझ्याकडे अगोदर येऊ दिलं नाही. मी ठीक आहे म्हणलं, मी पाहत होते, कारण मी ग्रामीण भागातली महिला आहे, मला सगळ्या माहीत असतं. मी स्टेजवरती गेले, आमचं पूर्ण व्याख्यान झालं आणि स्टेजवरून खाली उतरले तरी त्या महिलांची पूर्ण धाव माझ्याकडे होती. आणि तिथं सिक्युरिटी वगैरे भरपूर होते, ते मला जाऊ देईना. म्हणलं तुम्ही सगळे बाजूला सारखा, मी ते ह्याच्यातलीच आहे, मला कोणी चंगारणार नाही, काही नाही, मी ते नेता नाही कुठली. मी त्या ह्याच्यात गेले आणि त्या ताईला धरलं. ती ताई माझ्या पायावर वाकली. म्हणलं काय तुम्ही एवढं रडता, माझा कार्यक्रम संपूस तर मी तुम्ही रडत होते, मी तुमच्याकडेच बघत होते. त्या म्हणे ताई माझ्या जीवनामध्ये फार मोठा संघर्ष आहे. मी काल रात्रीला माझा स्वतःचा जीव संपवणार होते, पण तुमच्या नावाचं एक पॉम्पलेट माझ्या हातात पडलं आणि मी 2 मिनिटं बसून विचार केला की जालन्याच्या सीताताई नेमक्या हाय तरी कोण. 200 रुपयात उद्योग सुरू केलेल्या महिला आहे म्हणतात. उद्याच्या दिवस थांबते, त्याचं व्याख्यान ऐकते, मग पुढचा विचार घेते. आणि तुमचं व्याख्यान ऐकल्यानंतर मला स्वतःला तर असं वाटलं की मी तर ही गोष्ट कधी इथून पुढे लक्षात सुद्धा आणणार नाही, पण माझ्या अवतारी भोवताली जर कोणी विचार केला तर मी त्याला तुमचा नंबर देईल आणि एकदा तुम्ही त्यांना फोनवर बोला. त्या कधीच असा विचार करू शकणार नाही. त्याच दिवशी आम्ही पती आणि पत्नीनं ठरवलं की किती जीवाचं रान झालं तरी कुठली तारीख घेतलेली कधीच कॅन्सल करायची नाही. आपल्या बोलण्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल, कोणाचा संसार जर सुखी होत असेल तर याच्यासाठी आपल्याला देवाने धाडला असेल, याच्यासाठी आपल्याला एवढं काही एवढ्या कमी वयात दिलं असेल, हे आपल्याला सगळ्यांसाठी शेअर करण्यासाठी आपल्याला पाठवलं असेल. म्हणून आजची तारीख सुद्धा खूप कसरतीवर झाली. पण हे वाक्य तुम्हाला मुद्दाम मी सांगितलं आणि मी नेहमी सांगत असते. आमचा मराठवाड्याचा दौरा करीत असताना आज आमचा 4 जिल्ह्याचा दौरा होता आणि आमच्या ऐकण्यामध्ये 2 तारीख होती, लिहिलेली सुद्धा आपली 2 तारीख, उद्याची तारीख माझी तारीख होती. आणि अक्षरशः परवा फोन आल्यानंतर तिने सांगितली ताई तुम्हाला 1 तारीख आहे. मला पूर्ण तो दौरा कॅन्सल करावा लागला. मी म्हणलं पुढच्या रविवारी तुमचा कार्यक्रम घेईल, पण हा कार्यक्रम कॅन्सल करणार नाही, कारण तिथं चान्स होता बदलायला, इथं चान्स नव्हता. म्हणून मी माझं स्वतःचं खूप मोठं भाग्य समजते. आणि कार्यक्रम करीत असताना मनापासून एक आनंद होतो की आजपर्यंत 2,500 ते 3,000 उद्योग चालू झाले माझ्या बोलण्यामुळं. विदर्भातले असे काही कुटुंब आहेत, कारण मुलं माझ्याकडे ज्यावेळेस शिक्षणाला आले ते मुलं म्हणायचे ताई आम्ही लग्न झालं ना कुठल्याच देवाला जाणार नाही, पण माझ्या बायकोला घेऊन पहिलं तुमच्या भेटीला येईल. आणि असे मुलं आले सुद्धा आणि त्यांनी उद्योग चालू केले सुद्धा. देवाला जाऊ नका मी असं अजिबात म्हणणार नाही, पण जीवन चांगलं जगायचं देव कुठं हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. देवाला जा, पण आपल्याला जे उद्योग करायचा आहे तो खेळीमेळीच्या वातावरणात उद्योग केला पाहिजे, आनंदात जीवन जगलं पाहिजे. आज कोरोनाच्या काळामध्ये रती महारथी गेले, आपला जिवंत राहण्यात नंबर लागला. किती भाग्यवान आहेत आपण. पैशाचे पोते उशाला ठेवून गेले, किती पैसे घ्या म्हणे पण आम्हाला वाचवता आलं. तिथं पैशाने काही काम केलं अजिबात नाही, तिथं कर्माने काम केलं. ज्याचं कर्म चांगलं होतं त्याला खाली राहायला संधी मिळाली. म्हणून आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये आपलं कर्म किती चांगलं करता येईल हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपलं जीवन दगडासारखं जगण्यापेक्षा गुलाबांच्या फुलासारखं जगलं पाहिजे. दुसऱ्याला सुगंध देता देता आपण गेलो पाहिजे. आणि हेच आम्ही दोघं पती पत्नी करतो. काम करीत असताना
आजपर्यंत 135 पुरस्कार मिळाले. कधीच वाटलं नव्हतं इथपर्यंत पोहोचल, कारण स्वप्न बघायला सुद्धा कुठला तरी आधार लागतो. स्वप्न कशाच्या जीवावर बघायचे. आम्हाला माझ्या 25 पुस्तकात लेख आलेला आहे. जालना आयकॉन मध्ये लेख आहे. G20 पुस्तक आता संभाजीनगरला लिहिले गेले, 14 देशामध्ये गेले, त्याच्यामध्ये पहिल्या पानावरती लेख आहे G20 मध्ये. पण हे स्वप्न कशाचे, बरेच जण म्हणतात झिरोतून हिरो झाले. मी म्हणते झिरो सुद्धा आम्हालाच करावा लागला होता, झिरो बी नव्हता. कारण आथरायला गोदडी नव्हती. ज्या व्यक्तीच्या गावाला कामाला गेलतो त्या व्यक्तीने आथरायला गोदडी दिली. मी नेहमी माझ्या एखाद्याला सांगत असते, आज 1 कोटी रुपये कोणी जरी दिले तर त्याला किंमत नाही. त्यावेळेस 1 रुपया द्याला तेव्हा 1 कोटी सारखा होता, कारण त्यावेळेस आपल्याला कोणी ओळखत नव्हतं. आज सगळं जग ओळखतंय. पण त्यावेळेसचा 1 रुपया आजचा 1 कोटी आहे. आणि त्या शब्दाची जाण प्रत्येकाला राहिली पाहिजे. आपलं काम करीत असताना प्रत्येक जण संघर्ष करूनच पुढे जात असतो. हे एवढे 20 वर्ष लोटले, कमी संघर्षाचे आहेत का? इथं एवढे दिग्गज नेते, एवढे दिग्गज वक्ते येऊन गेले. पोपटराव पवार असतील, त्याचा माझा 10 ते 15 वेळेस एका स्टेजवरती कार्यक्रम झाला. सिंधुताई सपकाळचा माझा 6 वेळेस एका स्टेजवरती कार्यक्रम झाला. आमच्या केव्हीटीला 2007 मध्ये सिंधुताई सपकाळ त्या मुलाला मी कडेल घेऊन कार्यक्रम केला होता. ती म्हणजे दुसरी सिंधुताई तूच होशील माझ्या नंतर. ते शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. मी त्यांच्या संस्थेला 2 वेळा जाऊन आले, कारण कोणाचे कळत न कळत आशीर्वाद फार मोठं करीत असतात माणसाला. म्हणून आपल्याला संस्कार घडणं फार गरजेचं आहे. उद्योगामध्ये मार्केटिंग कशी केली पाहिजे, मी आता थोडं मार्केटिंगवर वळते, कारण वेळ फार कमी आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये, इथून मागे आपण सगळे दुष्काळ पाहिले, पण इथून पुढच्या काळात वेळेचा दुष्काळ येणार आहे. सगळ्यात मोठा दुष्काळ कुठला असेल ते वेळेचा असेल. गेलेली वेळ कधीच परत मिळत नाही. पण ही जागा सगळ्यात जास्त मोबाईलने घेतली, कारण मी दुकानात असते कधी बसलेली. प्रत्येक जण आलं ना, हॉटेलवरती आल्यानंतर आमच्याकडे पिठलं भाकरी जेवायला आहे, बाजरीच्या भाकरी पिठलं. आल्या आल्या ते म्हणतात, ताई खूप छान आहे बरं का, पिठलं भाकरी द्या, पण फास्ट द्या, खूप घाई हो, वेळच नाही. काही नाही, त्यांना फक्त हसत हसत म्हणायचं, सर बसा, 1 मिनिटात मिळते. 1 मिनिटात बसा म्हणलं, आणि ते एकदा बसले, त्याच्या खिशातला मोबाईल काढून त्याने हातात घेतला की आपण समजायचं आता 1 तास नाही गेलो तरी चालतं. फक्त त्याच्या हातातला खिशातला मोबाईल त्याच्या हातात येऊ द्यायचा. मी तर एखाद्या गिरायकांना नाही काढला तरी त्याला म्हणजे असे, सर माझा मोबाईल वरती आहे, तुमचा मोबाईल देता का 1 फोन लावायला, मला लावायचा पण नसतो. त्याला आठवण करून द्यायची फक्त, तुमच्या खिशात मोबाईल म्हणून. ते काढतात, पूर्ण स्वयंपाक होतो, आमचा वेटर तिथं टेबलला नेऊन टेकतो. शेवटी मला जाऊन सांगावं लागतं, सर तुमचं सगळं लावलंय, आता जेवाना. इतकं आपण त्या मोबाईल मध्ये बिझी झालोय. मोबाईल चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यातून चांगलं किती घ्यायचं आणि वांगलं किती घ्यायचं हे सुद्धा आपल्याला सगळ्याला शोधणं गरजेचं आहे. घरामध्ये जेवत असताना सुद्धा आपण मोबाईल बघतोय. पहिलं एकत्र कुटुंब होतं, जेवत असताना एकूणएकांची संवाद साधित होते, सुख दुःख आलेला पाहुणा एकूणएकाला विचारित होते. तंत्रज्ञान फार पुढे गेलो, पण माणूस हळूहळू विसरत चालला. ती विसरणं पण खूप आपल्याला, कारण माणूस माणसासारखा भेटायला तयार नाही. माझं म्हणून कोणीच राहिलं नाही. माहेरी जर गेलं तर आईला सुद्धा बोलायला गेलो तर आईजवळ सुद्धा मोबाईल आहे. बाळांना झोपी घालायला सुद्धा मोबाईल आहे, खाऊ घालायला सुद्धा मोबाईल आहे. म्हणून काही गोष्टीमध्ये आपण सुद्धा पथ्य पाळणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणते पुढच्या काळामध्ये आपल्याला 1 दिवस मोबाईलचा उपवास करावा लागणार आहे. देवाचा नाही केला तरी मोबाईलचा उपवास करावा लागणारच आहे. कारण मार्केटिंगवर वळता वळता पुन्हा मोबाईलकडे गेले. तर मार्केटिंग करीत असताना आम्ही कशी मार्केटिंग केली ते सांगते. रेल्वेत मालिकला, बसमध्ये मालिकला, शाळेपुढे बसून मालिकला, जिथं व्याख्यान असेल तिथं. आज सुद्धा मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही, माझ्या 2 टॉल लावलेले बाहेर. कारण तुमच्या खिशामध्ये 1000, 500, 200, 100 रुपये दिसतात मला. आणि उद्योजकाला हे दिसले पाहिजे तर उद्योजक मोठा होतो. मॅनेजमेंट काय असतं ते उद्योजकांना कळालं पाहिजे. मला बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं, ताई तुमची उमर किती आहे? मी उमर कधीच कोणाला सांगत नाही आणि माझी कमाई कधीच कोणाला सांगत नाही.
उद्योजक जितका पळल तितकं मिळेल. उद्योजकांना ठरायचे आपल्याला किती पळायचे आणि किती मिळायचे. मी आता 1-2 महिन्यापूर्वी संभाजीनगरला माझा कार्यक्रम होता. मला पूर्वीचे दिवस मी फार छान आठवते, कारण पूर्वी मला बसनंच प्रवास करावा लागायचा, रेल्वेनंच प्रवास करावा लागायचा. आमची गाडी कामानुसार बाहेर गेली आणि माझ्या विद्यापीठामध्ये कार्यक्रम होता. मी म्हणलं कार्यक्रम तर करायचा आहे, गाडी बाहेर गेली, दुसरी गाडी भाड्याने लावा, हे कुठाने करा, त्याच्यापेक्षा जाऊ दे मी बसनंच जाते. परत आता अर्ध तिकीट झालेलं आहे, काहीच अडचण नाही. 2 नंबरच्या मुलीला सोबत घेतलं, 2 बॅगा भरून घेतल्या. मी लग्नाला गेले तरी माल सोबत नेते, बिना मालाची कुठंच जात नाही. आणि तुम्हाला पण सांगते सोबत न्यायचं आहे, पण आपलं काय चुकतंय. उद्योग करणाराचं लग्नाला जर गेलो ना तर फक्त मेकअप करण्यातून साड्या बदलण्यातच वेळ निघून जातो. आणि आपल्याला काय भीती असते की सगळे नातेवाईक येते, मोठे मोठे मित्रमंडळी येते आणि ते म्हणते मी तावड्यात काहीतरी विकायला कशाला आणलं, लग्नाला आले तरी विकायला आणलं. पण उद्योगाच्या घरी रीती सिद्धी पाणी भरे. इतका उद्योजक बिजी असला पाहिजे. तिथं लग्नाला जा. पूर्वी असं होतं जिथं लग्न नातेवाईकाचं लग्न असेल तरच मुळवाटी होती. आता असं झालं जेवढ्या पत्रिका तेवढ्या मुळवाट्या आहेत. आता नातेवाईकाचा काही विषयच राहिला नाही. म्हणून त्या लग्नाला जाताना लग्नाला जा, 1000-500 रुपयाचं कन्यादान काय द्यायचं ते द्या. पण आपण केलेले प्रोडक्ट सोबत नेऊन 1000चं कन्यादान दिलं असं तर 2000 कसे वसूल करता येते निर्वाक्यात राहतो. तर आपण उद्योगात मोठे होतोय. मी संभाजीनगरला जाताना 2 बॅगा भरून घेतल्या, बसमध्ये बसले. मला पूर्वीचे दिवस आठवले. आपण बसमध्ये आवळा कॅन्डी विकत होतो. मुलीच्या हातात एक आवळा कॅन्डीचं पाकिट दिलं, तिला सांगितलं अख्ख्या बसमध्ये वाटून दे. कारण बसमध्ये बसणाऱ्या व्यक्तीची मानसिकता अशी असते, आपल्या हातात जरी पेपर असला तर बाजूच्या पेपरवर डोकून बघत असतो. मुलींना अख्ख्या कॅन्डीचं पाकिट वाटून दिलं आणि सांगितलं सर आमच्याजवळ हे विक्रीला आहे. कारण माशाच्या पिल्ल्याला पोहणं शिकावं लागत नाही, ही पद्धत आहे घरात. चालू बसमध्ये मी जालन्यापासून संभाजीनगरला उतरेपर्यंत 2500 रुपयाचा माल चालू बसमध्ये विकून टाकला. कशी पगार सांगायची तुम्हाला. म्हणून मार्केटिंग कशी केली पाहिजे. अजून 3 गेम तुम्हाला मार्केटिंग हे सांगते. इथं महिला मंडळ आहे बऱ्यापैकी. जरी 50% आरक्षण असलं तरी आम्ही 40%च आहे बरं का. तुम्हाला अजिबात भीती वाटू देऊ नका. पण आम्ही 40% असून काय करू शकतो हे तुम्हाला शेवटला सिद्ध करून मी देणार आहे. महिलांना बचत गटांच्या माध्यमातून फार मोठी संधी मिळालेली आहे. माझे 40 मिनिटं होऊन पण गेले असते बरं काही, म्हणजे 45 मिनिटाचा तास म्हणल्याने यांचा तास कोणता लांबा आहे. पण मला वाचताच येत नाही तर काय अडचण आहे. 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाले तरी चालते. आज बचत गटांच्या माध्यमातून मार्केटिंग करणं किती सोपी आहे ते सांगते. सचिव अध्यक्षांनी ठरायचं कोणती बाई कोणत्या कामाची आहे. बोलणाराचे हुलगे विकतात, न बोलणाराचे पेशी गहू सुद्धा विकत नाही. बोलणारी बाई मार्केटिंगवर टाकायची. आज शेतकरी प्रोड्युसर कंपन्या सुद्धा खूप झाल्या. म्हणून तुम्ही म्हणता नुसतं ताईलाच सांगू राहिले, आम्हाला बी सांगा. प्रोड्युसर कंपनीला सुद्धा सांगते बोलका व्यक्ती मार्केटिंगवर टाकायचा. बोलून चालून माल विकतो, पण खूप माल विकल्यानंतर गिरायकाचं आपलं एक नातं तयार होतं. आणि नातं तयार झाल्यानंतर उधार सुद्धा माल द्यावा लागतो. आणि उधार माल दिल्यानंतर आपला उद्योग अडचणीत येतो. उद्योग अडचणीत आल्यानंतर भांडवल खूप बाहेर साचतं, उद्योगामध्ये आर्थिक सहाय्य कमी होतं आणि उद्योग अडचणीत येतो. मग अशा वेळेस आपल्या सचिव अध्यक्षांनी अभ्यास करायचा. बोलणारी बाई मार्केटिंग टाकली, बोलून चालून माल विकला, उधारी बाहेर साचली. उधारी वसूल करायसाठी कोणाला पाठायचंय. आपल्याला प्रत्येक स्वभावाचा फायदा घ्यायचा आहे. प्रत्येक गटात प्रत्येक स्वभावाची बाई असते. घरात तर असती, मग गटात काम नसतं. भांडकुदळ व्यक्ती उधारी वसूल करायसाठी पाठवायची. कोण भांडकुदळे मी सांगणार नाही, तुम्ही तुमचीच शोधायची. भांडकुदळ बाई पाठवली की जाती, पुढच्या व्यक्तीला बोलती, 2 मिनिटासाठी राग येतो, पटकन आपली उधारी देऊन टाकतो. पण उधारी दिल्यानंतर गिराईक आपलं दैवत आहे. दररोज 9-10 गिराईक जोडले गेले पाहिजे, तेव्हा उद्योग मोठा होतोय. त्या व्यक्तीला राग आला, आपली उधारी दिली, परत सचिव अध्यक्षांनी अभ्यास करायचा आणि आपल्याच गटातली एक गोड बोलीबाई पाठवायची. ती जाते, समजून सांगते, दादा ती बोलली असेल, काही मनात घेऊ नका, आम्हाला गटात पण फार त्रास देते. एवढं समजून सांगितलं की आपली उधारी परत येते. साखळी पद्धतीनं आपला बिझनेस चालू राहतो. खेळीमेळीच्या वातावरणात उधारी वसूल केल्या जाती.
फक्त फॉर्म्युले वापरायची गरज आहे. आणि हे कुठल्या पुस्तकात नाहीये, हे फक्त अभ्यासात आहे. जे प्रॅक्टिकल काम करील त्यालाच हे खाचे खोचे माहीत राहतात. उधारी 100% बंद करायची असेल तर ज्यांचा घरचं शोरूम आहे, भांड्याचा असेल, कपड्याचा असेल, सोन्याचा असेल, तिथं लेडीजना काउंटरला जाऊन बसायचे. मग तुम्ही म्हणताना आम्ही काय करायचं त्या काउंटरला आल्या, पण तुमचं फार मोठं काम कमी होणार आहे. कारण ह्या जर काउंटरला येऊन बसल्या तर तुमच्या दुकानाची उधारी 100% बंद होती. कारण मी जर पुढे आमच्या काउंटरला असेल आणि एखाद्याला उधार झाडं न्यायचे असतील ना, तेच विचारतात रामभाऊ पुढे. मला स्पष्ट लक्षात येतं यांना कुठले तरी रोप उधार न्यायचे. ज्याला उधार न्यायचं नसेल ते मला स्पष्ट सांगतात, ताई हे आंब्याचं झाड पाहिजे, ते पुढची दाखवा बरं. दुसरी गोष्ट, घरातलं वातावरण खेळीमेळीचं ठेवायसाठी महिला उद्योगात घेणं फार गरजेचं आहे. पूर्वीची म्हण होती नवऱ्याचं पीठ आणि बायकोचं मीठ, पण तेव्हा सगळ्या गोष्टी अशा होत्या की थोडक्यात आपलं जीवन भागत होतं. आज काय झाले, खर्च खूप झालाय, उत्पन्न कमी झाले आणि मग नको ती चिडचिड व्हायला लागली. जेवढे माणसं तेवढे मोबाईल झाले, जेवढे माणसं तेवढ्या गाड्या झाल्या, घरात कपाटात बसाना एवढ्या साड्या झाल्या, तरी नवीन आली तर घ्यायलाच जा वाटतं. आणि मग या सगळ्या अपेक्षा एक जणाच्या कमाईवर भागू शकत नाही. आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट अशी सांगते, आता संक्रांत येणार आहे, संक्रांतीच्या वेळेस हे मूडमध्ये असताना 1500 आपल्याला देऊन टाकते, लहान साडी म्हणते, पण येणार दिलेल्या 1500 वर ती 100% लक्षात राहणार आहे. ते आज देते, पण 1 महिना 2 महिन्यानंतर विचारते, तुला त्या दिवशी 1000 रुपये देते, त्याच्यातले काही 200-300 उरलेले आहेत का ग? पण तेच 1500 जर आपल्या स्वतःच्या कमाईचे असतील ना, तर ती साडी घेऊन नेसण्यामध्ये फार मोठा आनंद असतो, फार मोठं समाधान असतं. म्हणून आपण सुद्धा बिझनेस मध्ये उतरलं पाहिजे. आणि यांचे बरेच टोमणे आपल्याला ऐकून घ्यावा लागते, यांची माफी मागून बोलते. आपण घरी असताना काय होतंय, हे दुकानात असले ना, सगळ्या दुकानाचं दिवसभराचं टेन्शन काढायला आपणच फ्री असतो घरी. कारण यांना यांचे कामगार इतका त्रास देते, यांना GST वाले इतका त्रास देते, यांचं मार्केटिंग फार कमी झालं. आणि मग घरी आले की ते आपल्याला काय म्हणतात, तू तरी काय केलं दिवसभराचा स्वयंपाक, मुलांची शाळा, आणि एवढंच करती, भांडे घासती, बडची पुशीची, एवढ्यातच बरी भारी भरती. आणि आपण पण काय करतो मग, त्यावेळेस आपल्याला टेन्शन येते, एखादा शब्द पटकन बोलून जातो आणि मग घरातलं वातावरण तंग होऊन जातं. मग असं न करता दोघं बिझनेसमध्ये असलं ना, तर काहीच कोणाला बोलायची गरज पडत नाही, ते बी गपचीप राहतात, आपण बी गपचीप राहतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्या नातेवाईकाच्या घरी लग्न कार्य काही असेल तर आपल्याला वाटतं जावा, याला बिझनेसवाल्याला वाटतं नाही जावा. पण त्याच बिझनेसमध्ये जर आपण असेल ना, तर आपण सुद्धा पुढच्याला सांगू शकतो. कारण आजकालच्या शिदुरीचा प्रकार तर इतका भारी निघलाय, 51 शिदुऱ्या, 110 शिदुऱ्या, हे कशासाठी मलाच कळत नाही. आपला समाज या सगळ्या गोष्टीची फार भराडल्या चाललाय, याच्यावर पण बंधन घालणं गरजेचं आहे. पण आता मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायचा आहे, उंदरानं मिटिंग घेतली, पण बांधायचा कोणी, जो पाहिला बांधायला जाईल तोच फराळावर जाणार आहे. त्या गोष्टी सुद्धा आपण बंद केल्या पाहिजे. म्हणून आपण आग्रह न करता शॉर्टकट मध्ये लग्न केले पाहिजे. माझ्या मुलांचं मी मागच्या वर्षी लग्न केलं, 1 रुपया हुंडा न घेता. नुसतं लोकांना सांगायचं नाही, अगोदर आपण त्या गोष्टी अंमलात आणायच्या, मग दुसऱ्याला सांगायचंय. एकदम गरीबाची मुलगी केली, आई नसलेली मुलगी केली, शॉर्टकट मध्ये लग्न लावून आणलं. रिसेप्शनचा कार्यक्रम आमच्या घरी केला, कारण तुमच्या सगळ्यात राहते, सगळे म्हणले असते ताई तुम्ही निश्चित कार्यक्रमाला तर आम्हाला बोलविलंच नाही, म्हणून आमच्या घरी बोलून कार्यक्रम केला. आपण असे कार्यक्रम, आपण सुद्धा काही गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी करीत असताना फार मोठा त्रास होत नाही. सुरुवातीला त्रास होतो, पण गुण हमखास येतो, 100% रिझल्ट येतो. त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. मुलींना सुद्धा माझी एक आग्रहाची विनंती आहे, बेटा, शिक्षण घेत असताना, वर्गात शिकत असताना सगळ्याच मुली पहिल्या येतात का? मग जी मुलगी पहिली येते तिचा वेगळा क्लास घेतला जातो का? नाही घेतला जात ना. फक्त ती तन्मन धनाने जे शिक्षक शिकवतात त्याचा अभ्यास करते, म्हणून ती मुलगी पहिली येत असते. तुमचा बऱ्यापैकी अभ्यासामध्ये चिंता आहे, मुलांपेक्षा तुम्ही आघाडीवरती आहेत, पण अजून कसं पुढे जाता येईल? नुसतं शिक्षणच घ्यायचं नाही बेटा. शिक्षण घेत असताना कराटा आला पाहिजे, तलवार चालवता आली पाहिजे, बंदूक चालवता आली पाहिजे. एखादा मुलगा आपल्याकडे आला तर त्याला एका हाताने धरून टिकवता आलं पाहिजे. हे मुलींना शिक्षण घेतलं पाहिजे. आईने सुद्धा हे शिक्षण मुलीला दिलं पाहिजे. कबळच शिक्षण, मी तुला मुलासारखं वागवते, मी तुला मुलासारखं वागवते. आपल्या मुलीच्या घराच्या संसारामध्ये आईचा फोन पण जास्त नसला पाहिजे. तुम्ही म्हणता पुन्हा उद्योगातून तिकडे वळाल्या, पण आज बऱ्याच मुलीचे संसार फक्त आईच्या फोनमुळे उदास्त झालेले आहेत.
म्हणून आईचा फोन तेवढ्या पुरताच असला पाहिजे, कुशली विचारण्यापुरता. वडिलांचा फोन पण तेवढ्या पुरताच असला पाहिजे. म्हणून आपण जसं आपल्या मुलीला जीव लावतो असं सुनबाईला जीव लावला पाहिजे. आणि उद्योगामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्याला सोबत घेतलं पाहिजे. उद्योग करीत असताना इतका खेळीमेळीच्या वातावरणात उद्योग केला पाहिजे की आनंदामध्ये जीवन जगलं पाहिजे. उद्योग सहज करायचा आहे. सहज उद्योग केल्याला सुद्धा कुठल्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. कारण उद्योग करीत असताना बऱ्याच गोष्टी अशा आहेत. कारण आज रोजी आपण जर भारताचा अभ्यास केला तर अनेक फळावरती नासाडा होतोय. 3 ते 4% फळावरती प्रक्रिया केल्या जाते. बाकी फळं सगळे नाश होतात आपल्याकडे. म्हणून आपण ग्रामीण भागात जास्तीत जास्त उद्योग टाकले पाहिजे. आम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला की तुम्ही आवळा प्रक्रिया उद्योगच का निवडला. आम्ही दोघं पती पत्नी म्हणतो आंबा हा फळाचा राजा आहे, पण आवळा हा आयुर्वेदिकाचा राजा आहे, म्हणून आवळा प्रक्रिया उद्योग निवडला. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे हेच करी. जे धन जोडायचं असेल उत्तम व्यवहाराचं असलं पाहिजे, चांगल्या प्रतीचं असलं पाहिजे, तेव्हा ते 3 पिढ्याला पचत असतं. एकाच पिढीमध्ये खूप कमवलं तर दुसऱ्या पिढीला पचत नाही. म्हणून हा आवळा प्रक्रिया उद्योग निवडला. रोपवाटिकेचं काम करीत असताना आजपर्यंत दरवर्षी 5 ते 7 लाख रोप तयार करतो आणि दरवर्षी विक्री होती याची खूप मोठा मनापासून आनंद होतो. पूर्वी तर मला असं व्हायचं, कारण मी सतत रोपवाटिकेत काम करायची. गाडी भरली की मी रडायची. साहेब म्हणायचे हे काय सुरू झालं, आपला बिझनेस आहे रे. मी म्हणायची वापा रिकामा झाला, सगळे रोपच चालले. पण हळूहळू त्याच्यातून बाजूला झाले आणि कळालं की नाही, वृक्षवल्ली आमासोयरी झाडं जास्त लागले पाहिजे. झाडावर सुद्धा आपल्याला सगळ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे. कारण शाळेमध्ये आता इथं बरेच शिक्षक मंडळी माफी मागून बोलते, दरवर्षी शाळेमध्ये झाडं लागतात पण गड्डे तेच आहेत, झाडं तेच आहेत, काही बदलायलाच तयार नाही. झाडं दुसरे होते, गड्डे तेच आहेत. पण असं न करता दरवर्षी 100 लावत असतं तर 25च लावा. पण त्या झाडाला अजून एक मी सल्ला तुम्हाला सांगते, त्या झाडाला आपल्या शाळेतल्या एका विद्यार्थ्याचं नाव द्या, एक पाटी बना आणि त्याला सांगा की हे झाड तू मोठं करून दाखव. तेव्हा ते झाड जगणार आहे. तेव्हा ते झाड आपल्याला 100% ऑक्सिजन देणार आहे. या पद्धतीने आपण उद्योगामध्ये काम केलं पाहिजे. बिझनेस करण्याजोगे खूप काही आहे. मी बोलतच राहिले तर मी 5 तास सुद्धा टेजवरून खाली बसवत नाहीये. पण इथं एवढं बोलणार नाही, माझा वेळ संपलेला आहे. पण शेवटचे 15 मिनिटं तुम्ही म्हणले तर घेणार आहे, ते इथंच थांबणार आहे. घ्यायचे ना. हे सगळं काम करीत असताना 2004ला सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला, 2007ला जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला आणि 2009ला महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार मिळाले. असे एकूण 135 पुरस्कार मिळाले. माझे नसून आपले सर्वांचे आहेत. सगळ्यात आगळा वेगळा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मी 15 मिनिटं घेणार आहे. तो आगळा वेगळा पुरस्कार 2009ला जो मिळाला ते गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून एकूण 700 प्रस्ताव होते. 700 प्रस्तावामध्ये आमचा प्रस्ताव होता. आम्ही प्रस्ताव पाठवला, त्यांचा फोन आला, तुमचा प्रस्ताव सिलेक्ट झाला, आम्हाला नेमकं जिजामाता कृषीभूषण मिळाला होता. म्हणलं असंच जायचं आणि घेऊन यायचे. ते मी सांगितलं. एकूण 700 प्रस्ताव आहे, 700 मध्ये 130 सिलेक्ट केले. सिलेक्ट केलेला प्रस्ताव तुमचं नाव आहे. 130 महिलांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. इंटरव्ह्यूला जज असणार आहे. मला इंटरव्ह्यू कशाला म्हणतात हे माहित नव्हतं, जज कोणाला म्हणतात ते सुद्धा माहित नव्हतं. माझ्यासारखी मीच होते, कोटेवधी रुपयाच्या उलाढालीवाल्या होत्या, AIP होत्या, इंडिकात आलेल्या होत्या. माझ्याकडे बघून त्या हसत होत्या. असं माझ्या बाबतीत बऱ्याच वेळेस घडतंय. कारण आता 2 वर्षापूर्वी संभाजीनगरला एक कार्यक्रम झालता आणि 3 महिलांचा तिथं सत्कार ठेवला होता. एक अनाथ मुलांची संस्था चालणारी महिला, एक इमान चालवणारी महिला आणि एक शेतीमध्ये काम करून प्रक्रिया उद्योग करणारी मी महिला. इमान चालक महिला आल्या होत्या आणि अनाथ मुलांची संस्था चालणार रेल्वे चालक महिला होत्या. रेल्वे चालक एक महिला आलत्या आणि मी पण गेले. बाकी त्या महिला टेजवरती होत्या. असा सभागृह गच्च भरलेला होता. मी रोजच्यासारखी गेले आणि खाली बसून गेले. 10 मिनिटानंतर तिथं स्टेजवर सूत्रसंचालन करणारे म्हणले, खालून लोक म्हणत होते कार्यक्रम चालू करा. ते म्हणजे चालू करायचा हो, पण एक उद्योजक महिला आपल्यामध्ये अजून आल्या नाही म्हणून कार्यक्रम चालू होत नाही. मी उठून उभा राहिले. म्हणलं मी आले. ते म्हणजे आम्हाला असं वाटलं तुम्ही मोठे उद्योजक आहे, 4 देशाला फिरून आल्या, तुम्ही फार काही वेगळ्या असता, तुम्ही तर लई सर्वसाधारण हो, तुम्ही तर लई साध्या दिसता. म्हणलं साधेपणा आणि खूप हायफाय राहणं हे माझ्या तत्वात बसत नाही.
आपण आरशात बघितल्यापेक्षा स्वतः आरसा बना. ह्या पद्धतीनं माझं सगळीकडे काम चालू असतं. बऱ्याच ठिकाणी असंच होतं. उभा राहिल्यानंतर बरेच जण म्हणतात हे वक्ता काय बोलणार आहे, मग खाली उतरल्यावर म्हणतात ताई तुम्ही लय छान बोलल्या हो. पण दिसतं तसं नसतं. आणि ह्या पद्धतीनं ज्यावेळेस कृषीभूषण पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र उद्योगिनी मिळाला, आणि ज्यावेळेस पुण्याला गेले त्यावेळेस इंटरव्ह्यूला जज होते माझ्यासाठी मी होते. कोट्यवधी रुपयाच्या उलाढाली महिला होत्या, AIP होत्या, इंडिकात आलेल्या होत्या. माझ्याकडे बघून त्या हसत होत्या. प्रत्येकाचा पहिला इंटरव्ह्यू संपला, इंटरव्ह्यूला जज होते, इंटरव्ह्यू घेतला आणि दुसऱ्या इंटरव्ह्यूला आपल्या आपल्या उद्योगाविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी टेज मोकळं करून देण्यात आलं. त्याच्यात माझा 22 नंबर होता. मी टेजवरती गेले आणि आमच्या उद्योगाविषयी माहिती सांगितली आणि टेजवरून खाली उतरले. त्याच्यातल्या 50% महिला म्हणे मॅडम तुमचं अभिनंदन. म्हणलं काय झालं म्हणे आम्ही कोट्यवधी रुपयाचे उद्योग करीत असलो तर 2-2 महिने आमच्या फॅक्टरीतच जात नाही, मग कुठं काय चाललंय आम्हाला काहीच माहीत नाही, तुम्ही या इंटरव्ह्यूत नक्की पाहिल्या येतात. म्हणलं थँक्यू. 2 इंटरव्ह्यू संपले. तिसरा इंटरव्ह्यू टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर चालू झाला. प्रत्येकाला 3 मिनिटाचा वेळ होता. मला ते जज म्हणे तुम्ही 4 मिनिटं बोला. म्हणलं काय 4 मिनिटं? म्हणलं तुमचे खूप अनुभवाचे बोल आहे, आम्हाला टीव्हीवर दाखवायचे म्हणून 4 मिनिटं. म्हणलं ठीक आहे. 4 मिनिटाचा इंटरव्ह्यू दिला आणि त्याला विचारलं सर याचा निकाल. ते म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून एकूण 700 प्रस्ताव, 700 मधून 130 सिलेक्ट केले. 130 मधून सुवर्ण पदकसाठी 4 आणि रौप्य पदकसाठी 7 काढायचे. ज्यांचा नंबर येईल त्यांना रात्री फोन येईल 10 वाजता. ज्याचा नंबर येणार नाही त्यांना फोन बी येणार नाही. आम्ही पती पत्नीने ठरवलं घरी आलोच आणि आलाच नंबर तर पुन्हा पुण्याला जावं लागेल. आजची दिवस पुण्यालाच थांबू. पुण्यालाच थांबलो. रात्रीला 10 वाजता मिस्टरच्या फोनवरती फोन आला, गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून ग्रामीण भागातून तुमचा उद्योग पहिला आला. 2 तोळ्याचं सोन्याचं मेडल, अलका याज्ञिक गायकांच्या हस्ते बक्षीस मिळालं आणि थायलंडचं तिकीट मिळालं. मला थायलंड कशाला म्हणतात हेच माहित नव्हतं. थायलंडचं तिकीट गेलं आणि सांगितलं 10 दिवसाच्या आत पासपोर्ट बनवला तर परदेशी दौरा होईल, नाही तर तुमचं तिकीट कॅन्सल करण्यात येईल. मला पासपोर्ट कशाला म्हणतात तेही माहित नव्हतं. तिथून गावाकडे आले. गावाकडे आल्यानंतर शासकीय प्रोसिजर प्रमाणे पासपोर्ट मिळायचा म्हणजे 45 दिवस लागत होते. 2009ला माझा परदेशी दौरा झाला. सगळे कागदपत्र जमा करण्यात 5 ते 7 दिवस निघून गेले. पुण्याच्या एका मैत्रिणीने सांगितलं कलेक्टर साहेबाच्या कोठ्यातून अर्जंटची सोय असती, कलेक्टर साहेबाला भेटा. त्यावेळेस आम्हाला शिंदे साहेब कलेक्टर होते. दोघं पती पत्नी कलेक्टर साहेबाकडे गेलो. पहिली आवळा कॅन्डीची टेस्ट दिली, मग सगळा इतिहास. ते म्हणले एवढं सुंदर काम करतात ना ताई तुम्ही, 10 मिनिटात शिफारस पत्र लिहून दिलं. त्याचं शिफारस पत्र घेतलं आणि नागपूरला गेलो. नागपूरला गेल्यानंतर इकडे सर होते, इकडे मॅडम होत्या. 2 मिनिटं विचार केला. महिला असल्यामुळे महिलांकडेच गेले. सगळा इतिहास सांगितला. त्यात ऐकतच नव्हते. त्यामुळे शासकीय प्रोसिजर प्रमाणे 45 दिवस लागतात. कलेक्टर साहेबाच्या शिफारस पत्रांना कमीत कमी 5 दिवस लागतात. म्हणलं बघा ताई प्रयत्न केले तर काय होतंय मला चांगलं माहिती आहे. प्रयत्न केले तर वाळूच्या कानातून तेल गळतंय. बघा काय करता येईल ते करा. ते म्हणजे एवढं बोलतात ते 5 वाजेपर्यंत बसा बाहेर जाऊन बघते काय करायचं. असा कोणी जर शब्द द्याला ना तर काम केल्याची वापस यायचंच नाही. बाहेर येऊन बसले 5:15ला पुन्हा त्याच्या पुढे जाऊन उभा राहिले. त्यामुळे अजून इथंच का म्हणलं द्या ना ताई पासपोर्ट बनवून. 5:30 ते 5:45 वाजता त्या ताईने पासपोर्ट बनवून हातात दिला. ते माझं कौतुक म्हणून सांगत नाही, प्रयत्न केल्यानंतर काय होतं म्हणून सांगत. पासपोर्ट घेतला आणि पुण्याला गेलो. सकाळ आणि मिटकॉनना 2 तोळ्याचं सोन्याचं मेडल बक्षीस दिलं आणि केसरी मार्फत माझा फिरी दौरा झाला. केसरीकडे गेल्यानंतर केसरीवाल्याने विशेष अभिनंदन केलं आणि सगळ्यात जास्त त्यांनी सांगितलं ताई आम्हाला तुमची भीती होती, तुम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, ग्रामीण भागात राहतात, तुमचा पासपोर्ट तयार होणार नाही, तुम्ही परदेशात जाणार नाही, पण तुम्ही पासपोर्ट बनाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण परदेशात जायचं म्हणजे तुमचं इन्शुरन्स उतरावं लागतं. म्हणलं ते काय असतं? म्हणजे इमानानं जायचं, रस्त्याने जाताना इमानाचं काही झालं तुमचं काही बरं वाईट झालं तर बॉडीचं काय करायचं. 2 मिनिटं विचार केला. म्हणलं जिथं काय होईल तिथंच टाकून द्या. म्हणजे का बरं घरच्याला कंटाळे वाटतं. म्हणलं कंटाळे तर मुळात नाही, पण चांगलं काम करताना मरण आलं तर आनंद खूप आहे. 50 वर्ष जगले तरी एक दिवस मरणारे मरावे पण कीर्तिरूपी उरावे असं म्हणून इन्शुरन्स उतरलं. परत आले रस्त्याने येताना मिस्टरला म्हणलं खरंच काही होईल का? परदेशात जाण्याची संधी जरी मला उद्योगामार्फत मिळाली असेल तर पूर्ण श्रेय माझ्या मिस्टराला जाते. मी म्हणायची मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तुम्ही मला परदेशात कशाला पाठवतात.
पण ते मला म्हणायचे तुला बोलता चांगलं येते, तू बोलत बोलत जाशील आणि बोलत बोलत येशील, काही अडचण येणार. ग्रामीण भागाची परिस्थिती तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, सगळ्या गावभर चर्चा. आमचं नाव सुद्धा राम आणि सीता, रामाची सीता इमानानं जाणार म्हणतात तिकडं काहीतरी होणार आणि ती परत येते का नाही काय माहिती. ठराविक व्यक्तीला जायची तारीख सांगितली, काही व्यक्तीला परत यायची तारीख सांगितली, कारण आपण स्वतः किती ठाम असलो तर एखाद्या आजीबाई येतात आपल्या तोंडावून हात फिरवतात, त्याच्या डोळ्यात पाणी येतं, त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून आपल्या सुद्धा डोळ्यात पाणी येतंय. म्हणून जाताना रडत गेल्यापेक्षा आल्यानंतर काहीतरी हसत सांगता येईल म्हणून ठराविक व्यक्तीला सांगितलं. ठराविक व्यक्ती जालन्यापर्यंत वाटा लावायला आले, माझे मिस्टर पुण्यापर्यंत आले. परदेशात जायचं म्हणजे माझ्या सासऱ्यांनी 10 दिवस मला परवानगी दिली नाही. त्याचं कारण असं की माझ्या सासऱ्याला माझा डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर चालला नाही, आणि तू परदेशात जाणार म्हणजे ड्रेस घालावा लागते, ड्रेस घालण्यामुळे मला परवानगी दिली नाही. पण माझ्या 2 नंबरच्या मुलींनी समजून सांगितलं की बाबा आपल्याकडे पाठीमागं कोणी परदेशात विमानात बसलं नाही, पुढं कोणी बसल हे माहीत नाही, पण आईला संधी मिळाली, तुम्ही एकदा संधी द्या. पण ते म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार संधी देतो, पण आईला म्हणा इथून ड्रेस घालून जायचा नाही, तिकडे आणलेला फोटो कोणाला दाखायचा. म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळावर माझ्यासारखी मी साडी घालून घेतली. 300 बायका होत्या, फ्री फक्त 3च होत्या. प्रत्येक जण मला म्हणायचे जालन्याचे सीताताई तुम्ही हो. मी काय झालं तुम्हाला परदेशात यायचं, म्हणलं हो यायचंय. तुम्हाला लेखा वाचता येत नाही, म्हणलं नाही येत. मग परदेशात कशा येणार, म्हणलं तुमच्या सोबत येणार. काही नाही, आज तुम्ही सगळे शिकल्या सवारलेले, पण कोणाला काही येत नसेल तर कधीच म्हणू नका तुला हे येत नाही, जे तिला येतं ते आपल्याला येत नाही. मला त्यात परत विमानतळावर गेल्यावर एक फॉर्म द्यायला मला सांगितलं, मॅडम हे फॉर्म भरून द्या ना. म्हणलं प्लीज सर मला येत नाही. त्याला वाटलं मला इंग्रजी येत नाही. त्या व्यक्तीने फॉर्म भरला आणि मी सही केली. आज मी ठामपणे सगळ्याला सांगते 3 शब्द इंग्रजी बोला आणि कुठल्या देशात जाऊ नये. मी 4 देशाचा दौरा करून आले. ते 3 शब्द कुठले? थँक्यू, सॉरी, गुड मॉर्निंग. याच्यात सुद्धा मला मीडियावाल्यांनी फार प्रश्न विचारला की तुम्ही गुड मॉर्निंग कधी म्हणता, थँक्यू कधी म्हणता, सॉरी कधी म्हणता. म्हणलं पुढच्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मी बोलते. त्याचा चेहरा टेन्शन मध्ये दिसला की गप्पन सॉरी म्हणून टाकायचं, तो खुश दिसला की गुड मॉर्निंग म्हणायचं. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. इतकं सोपं जीवन जगणं आहे. मी परदेशात गेल्यानंतर पॅराशूटनं आकाशात जाऊन आले, समुद्रातली अंतरबुडी करून आले. ज्यावेळेस आपण समुद्रातल्या अंतरबुडीसाठी जातो त्यावेळेस आपल्या दोन्ही हातात मुरमुरे देतात. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे ऑक्सिजन लावून स्पष्ट समुद्रात ढकलून देतात. 500 फूट तळात गेल्यानंतर एक मासा 2-2 क्विंटलचा आहे. मासा दिसला की ते सांगतात मुरमुरे सोडून द्या, सोडून द्या म्हणण्याच्या ऐवजी मासा दिसला की मुरमुरे आपोआप सुटून जाते. सोडून द्यायची अजिबात गरज पडत नाही. म्हणून नारी नारी काय कहते हो नारी, रतन की खान है इस नारी का अपमान न करना, हे सावित्री का प्रमाण है, हे सावित्री का प्रमाण. बोलण्याजोगं खूप काही आहे. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला सुद्धा सारखं बोलत राहावा असं वाटतंय, तुम्हाला सुद्धा ऐकत राहावा असं वाटतंय. सगळेजण देहभान हरपून गेलोय आपण. पण तरीही उजू कोणाला कधी वाटलं, ज्या दिवशी टेन्शन आलं त्या दिवशी फक्त सीताबाई रामभाऊ मुळीच्या नावानं मोबाईलवर सर्च करा, माझे सगळे भाषण युट्यूबला ऐकून घ्या. कधीही माझ्याकडे येताना जोडीने एकदा आमच्या उद्योगाला व्हिजिट द्या. मी जे बोलते हे खरं आहे का खोटं आहे प्रत्यक्षात तिथं येऊन बघा. आणि तुम्ही तिथं माझे एवढे भाऊ आणि माझ्या एवढ्या बहिणी तिथं आल्यानंतर मला काहीतरी शिकायला मिळेल. तुम्ही कशाची तरी मला सूचना केली पाहिजे की ताई असं केल्याने असं होतंय, म्हणून तुम्ही एकदा कधीतरी या. हे आतापर्यंत झाला, तो झाला परमार्थ. आणि आता शेवटला मी घेणार आहे 5 मिनिटं, ह्यो माझा स्वार्थ. आम्ही सांप्रदायिक स्वार्थ आणि परमार्थ जे व्यक्ती दोन्ही सोबत करतो हे व्यक्ती मोठा होतो. मी शेवटचे 5 मिनिटं तुमचे असे घेणार आहे की आमच्या प्रोडक्टांची माहिती देणार आहे. तुम्ही ऐकायची म्हणले तरी ऐकावंच लागेल, नाही म्हणले तरी ऐकावंच लागेल, कारण ही जाहिरात आहे. सुरुवातीला आवळा कॅन्डी केली. माझ्या गिरायकांना सांगितलं कॅन्डी घराघरात व्हायला गेली, पण माझ्यावर मोठी कृपा रामदेव बाबांची झाली.
मी आवळा कॅन्डी केली त्यावेळेस लोकांना आवळ्याचे प्रोडक्ट खा खा म्हणावं लागत होते, पण रामदेव बाबांना जाहिरात केली तेव्हापासून लोक द्या द्या म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, कोरोनाने फार मोठं काम केलं, कारण कोरोनामध्ये सगळ्यांना भीतीपोटी इतका काढा पेलो काढा पिऊन मुळ्यात झाला. आणि मी त्या काळाच्या अगोदरच एक हर्बल चहा काढला. आमचा एक हर्बल चहा आहे, आवळा कॅन्डी आहे. आवळा कॅन्डी आता आम्ही नॉमिनल केली, कारण आवळा कॅन्डी सगळेच करायला लागले. उद्योजकांना काळानुसार बदलता आलं पाहिजे तर उद्योग यशस्वी होतो. एकच धरून बसलं चालत नाही. हर्बल चहा एवढा लोकमान्य झाला की ह्या हर्बल चहाला आज सगळ्याला साखर नको नको झाली, चहा दुधाचा पण नको झाला, तर त्याला पर्याय काहीतरी लागल म्हणून हर्बल चहा काढला. हर्बल चहा असा, याच्यात तुळशी, गवती चहा, सुंठ, ज्येष्ठमध, गुळवेल सगळ्यांचा मिक्स हे काढा आहे. पण काढा फक्त बिमार पाड्यावरच घ्यायचे. कोरोनात इतका घेतला, आता कोणाची काढा प्यायची इच्छाच राहिली नाही, म्हणून हा हर्बल चहा आहे. हे एक पाकिट 130 रुपयाचं आहे. इथं आपण त्याला 10 रुपये सूट देतोय. जिथं एकानं असेल तिथं एका पाकिटामध्ये 100 कप चहा होतो. दूध नाही, पत्ती नाही, काहीच नाही. गूळ टाकू शकतो, साखर टाकू शकतो, चालत असेल तर. नसेल चालत तर नाही टाकायची. हा चहा सुद्धा आपण मार्केटमध्ये आणला. त्याच्यानंतर त्रिफळा चूर्ण, 1, 2, 3च्या प्रमाणातलं त्रिफळा चूर्ण काढलं. हा सुद्धा खूप लोकमान्य झालं. त्रिफळा चूर्ण आपण मार्केटमध्ये आणलं. आज काय झालंय, प्रत्येकांचं वजन खूप वाढतंय, अपचन खूप होतंय. याच्यासाठी आपण बहुगुणी चूर्ण काढलं. काळे जिरे, मेथ्या ओवा, मी प्रोडक्टांचे सगळे त्याच्यात काय घटक आहे ते सांगून देते आणि त्याच्यावर लिहून सुद्धा देतात. मला मीडियावाल्यांनी बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला, तर तुम्ही सगळंच सांगताय आणि मग सगळ्यांनाच आवळ्याचं केलं तर काय होईल. मी म्हणलं अजिबात मला टेन्शन वाटत नाही. सगळ्यांना जर केलं तर भारतातली मार्केटिंग सोडून परदेशाची करता येईल. मी एकटी परदेशापर्यंत पोहोचू शकत नाही. कारल्याची भाजी सगळीच महिला करते, सगळ्याच्याच हातची गोड होती का? कारलं एकच असते, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. म्हणून माझं प्रोडक्ट माझंच राहणार आहे. तुम्ही कोणतं जरी केलं, कॉफी करून कधीच सारख्याला सारखं होत नसतं. म्हणून त्रिफळा चूर्ण आहे, बहुगुणी चूर्ण आहे, सगळ्यात आगळा वेगळा प्रोडक्ट. आणि याचा आपण आता 3 प्रोडक्ट एक्सपोर्ट करतोय. येत्या 2 महिन्यामध्ये एक्सपोर्ट होईल. 1 लायसन झाले, अजून 2 लायसन बाकी आहेत. हे 3 प्रोडक्ट असे आहेत की गुलाब, आवळा, गुलकंद आजपर्यंत भारतात कुठंच नाही. आवळा प्लस गुलाब, गुलकंद यांनी तुमच्या तोंडातलं येत नाही. उष्णता जाती, रक्त वाढतं, रक्त शुद्ध होतं, पोट साफ होतं. आणि प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते मुलांना आवळ्याचं काहीतरी खावा, पण आजच्या जमान्यातले वडापाव मुलं झालेले आहेत, हे आई आवळ्याचं काहीच खात नाही. त्यांना बाहेरचं चटपट खायची सवय लागली. आणि हे गुलकंद इझी खाऊ शकतात, म्हणून हे आवळा प्लस गुलाब गुलकंद काढलं. शॅम्पू प्रमाणात वापरला तर खूप चांगला आहे, पण त्याचा अति वापर झाला म्हणून लवकर पांढरे केस होणं, केस खूप गळणं, डोकं दुखणं, हे सगळ्या तक्रारी आपल्याला पुढे व्हायला लागल्या. म्हणून माझ्या गिरायकांना सांगितलं ते आवळ्यात काही करता येईल का. त्याच्यावर शोध लावला. शिकाकाई आवळा पावडर, नागरमोती पावडर, रिठा पावडर हे सगळ्यांचं मिश्रण करून शिकाकाईचं पावडर काढलं. आवळा शिकाकाई अर्क काढला केसांसाठी. चेहऱ्यांसाठी फेस वॉश काढला, आयुर्वेदिक, 100% सगळं आयुर्वेदिक. त्यानंतर चहाचा मसाला, आज अमृततुल्य चहा सगळ्यालाच आवडायला लागला, पण दररोजच जायचं का? दररोजच बाहेरच्या आपल्याला घरी खूप बोलणे खावा लागतात, म्हणून घरीच आपण चहा कसा पिऊ शकतो म्हणून चहाचा मसाला काढला. आणि ह्या सगळ्या गोष्टीची लागवड आपल्या तिथं झालेली आहे. माझ्या शेतात तुळशी आहे, गवती चहा आहे, आवळा आहे, सगळ्या गोष्टी तिथं जागेवर लागवड झालेली आहे. म्हणून आपण आयुर्वेदिक शेती केली पाहिजे म्हणून ते काढलं. असे एकूण 14 प्रोडक्ट. आवळ्यांचं मंजन काढलं, दात किडत नाही. पूर्वी महिला दारशिना लावत होत्या, आता दारशिना सगळ्याला नको झालाय, ते दारशिन्याची जागा आवळा घेतो म्हणून आवळ्यांचं मंजन काढलं. आतापर्यंत 14 प्रोडक्ट पर्यंत गेले. बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारला जातात, ताई तुमचं स्वप्न कुठपर्यंत जायचंय. म्हणलं एकाउंट मी कधीच थांबत नाही, म्हणून आज तर एकाउंट सांगते, पुढे किती होऊ शकतात ते सांगता येत नाही, पण प्रत्येक दरवर्षी एक प्रोडक्ट काढायचे. भला आता आम्हाला 1-1 वर्ष लागलं, पण आता यांच्या हातात तंत्रज्ञान आलेलं आहे. मुलाच्या, सुनबाईच्या, मुलींच्या, त्यांना सांगितलं तुम्हाला किती फास्ट पळता येईल ते पळा बाबा, आम्ही आलो धीरे धीरे कासवाच्या चालीना, पण तुम्हाला किती फास्ट जाता येईल ते जा, पण सत्याने जा. डोळे झाकून जरी घेतलं तर प्रोडक्ट ओळखू आलं पाहिजे. उद्योग करीत असताना चढ उतार भावाचा झाला तर उद्योगाच्या प्रोडक्टावर किमतीचा चढ उतार करा, पण क्वालिटीमध्ये काटकसर करू नका. क्वालिटी 100% असेल
तर कधीच गिराईक आपल्याशी जात नाही. म्हणून हे सगळे प्रोडक्ट आपल्याला बाहेर मिळतील, पण एवढा माल मी आणलेला नाही, माल कमी आहे, लिमिटेड आहे. ज्याला भेटेल ते समाधान, नाही भेटलं तर माझा नंबर घ्या, परभणी जास्त नाही, पुन्हा इथं आणून देईल किंवा पार्सल नाही येईल किंवा मुलगा इथं तुम्हाला घरपोच मला आणून देईल, ही माझी जबाबदारी राहील. म्हणून कोणाला घ्यायचं घ्या, नका घेऊ असा आग्रह नाही आहे, घेतलाच पाहिजे म्हणून. पण पॅकिंग कशी असली पाहिजे, प्रोडक्ट कसं असलं पाहिजे एकदा बघून घ्या. आणि सर्वांनी एवढं शांत चित्तेने ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद देते. बोलण्याच्या भरात माझ्याकडून काही चुकलं उकलं असेल तर माझ्या वाणीचा दोष म्हणून माझं मला द्या, आणि जेवढं तुमच्या कामाचं असेल तेवढं तुम्ही घ्या. मला इथं बोलवलंय, माझा सत्कार केलाय आपल्या सगळ्या कामावाल्यांना, कारण हे कोणाचं नाव मी याच्यामुळेच घेतलं नाही, कारण इथं काम एक जण करत नाही, इथं पूर्ण टीम आपली काम करते. म्हणून सगळ्या टीमला कोटी कोटी धन्यवाद, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि मला तुमच्यासोबत आज संवाद साधण्याची संधी मिळाली म्हणून मी माझं स्वतःचं खूप मोठं भाग्य समजते आणि लांबलेले शब्द इथंच संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आपा. धन्यवाद ताई. यानंतर समारोप आभार प्रदर्शनानं मी सुभाष जाधव सरांना विनंती करतो की आपण आभार मानावे. आज आपण यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेसाठी उपस्थित झाला. ही व्याख्यानमाला अनेक वर्षापासून आपल्यासाठी वेगवेगळे अनुभवी माणसं या ठिकाणी आम्ही आणतो आणि याला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आजचं हे पहिलं पुष्प आदरणीय सन्माननीय सीताबाई रामराव मोहिते यांनी गुंफलेलं आहे. आपल्याला अगदी प्रत्येकाला त्यांच्या शब्दावर एक विचार करावा आणि मनात कुठंतरी तो शब्द साठवून कृतीत आणावा असं सातत्यानं वाटत होतं. सीताबाई मोहिते यांनी खरंच पूर्वीच्या काळात इतिहासात सीता आणि राम झाले यात आपण रामायणातून ऐकतो, पण हे जिवंत सीताराम आज आपल्यात उपस्थित झालेले आहेत. आणि यांचं मी चतुरंग परिवाराच्या वतीनं त्यांच्या परिवाराचं अतिशय मनपूर्वक असे आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा वेळ दिला आणि आमच्या परभणीकरांना आपलं अनुभवाचे बोल आधी केले मग सांगितले हे यांच्यात विशेष आहे. आणि हे कृतीचे बोल निश्चितच आपण आपल्यासोबत न्याल आणि परभणीमध्ये अशा वेगळ्या कृती उद्योगाच्या घडतील अशी चतुरंग परिवार आशा करते. आपण सर्व परत जे काही दरवर्षी आम्हाला जो भरभरून प्रतिसाद देतात, आज बरेचसे जणांना जागा मिळाली नाही त्याबद्दल आम्हाला थोडं क्षमस्व असावं, कारण आपल्या परभणीमध्ये यापेक्षा मोठा हॉल उपलब्ध व्यवस्थित नाही आहे, ही आमची खरी अडचण आहे. आणि हा इतका सुंदर हॉल शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बाळासाहेब जाधव सर हे उपलब्ध करून देतात, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी जी साऊंड सर्व्हिस आहे आदरणीय टाकळकर सर दरवर्षी आपल्याला अतिशय सुंदर असं हे देतात आणि याच्यानंतर आम्ही कॅसेट पण तयार करतो आणि तुमच्या पुढे पोहोचतील मोबाईलच्या काही ग्रुपवरही आम्ही टाकतो आणि दरवर्षी ते मिळतं. त्यांचेही या ठिकाणी आभार. तसेच आदरणीय देऊळगावकर यांचे फोटोग्राफी आणि सर्वच नियंत्रण त्यांचं एकूण फोटोग्राफी खूप सुंदर आहे, त्यांचेही मी आभार मानतो. आदरणीय सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. असाच प्रतिसाद आम्हाला उद्याचे पुष्प आदरणीय प्राध्यापक शिंदे सर या ठिकाणी गुंफणार आहेत. आपण भरभरून यावं आणि असंच पाठबळ आमच्या पाठीमागे असावं आणि सर्व चतुरंग ग्रुपचे जे काही आहेत त्यांनी या ठिकाणी नंतर फोटो घेण्यासाठी यायचं आहे मी सूचना देतो. आणि आपण आमच्यावर खूप प्रेम करता यासाठी पुन्हा एकदा आपले सर्वांचे अगदी मनस्वी आभार मानून मी उद्याचं जे पुष्प आहे त्याचा विषय आहे हे सांगतोय. दोन्ही विषय आमच्या चतुरंग परिवारात
वक्त्यापासून विषयावर वेगळ्या अंगाने चर्चा होते आणि सर्वांच्या विचारानंतर हे गोष्टी अंतिम ठरतात. तर उद्याचं पुष्प आहे दिनांक 2 सप्टेंबर वार सोमवार सायंकाळी 6 वाजता संत परंपरा व आजची पिढी. त्या काळाला अनुरूप विषय ठेवलेले आहेत दोन्ही. त्याचे वक्ते आहेत प्राध्यापक गणेश शिंदे. आयल्यानगरहून ते येणार आहेत उद्या आपल्याला भेटीला आणि आपण त्याचाही लाभ घ्यावा ही विनंती करतो. आणि माझं प्रस्तावित या ठिकाणी माझं आभार प्रदर्शन मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. त्याला धन्यवाद. चतुरंग प्रतिष्ठान परभणी गेली 20 वर्ष परभणीच्या वैचारिक भूमिकेशी सुसंगतपणे वैचारिक त्याची तहान भागवत आहे. हे 20 वर्षाचं अनेक व्याख्यान या व्याख्यानमालेच्या मधून अनेक व्याख्यानं महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्याही पलीकडचे अनेक दिग्गज लोक या निमित्तानं आपण परभणीकरांसाठी दिलेले आहेत. आणि एकंदर परभणीकरांचा प्रतिसाद जर बघायला गेला तर आजही आपण बघतो की अगदी स्टेजवर सुद्धा लोक बसलेले होते. म्हणजे नेहमीचा हा आपला अनुभव आहे. आणि हे सगळं परभणीकरांचं प्रेम या सगळ्या पाठीमागची या सर्व टीमची असणारी आमच्या सर्व टीमची असणारी कष्टाची भूमिका आणि परभणीकरांचं प्रेम आणि वक्त्यांचा दिग्गजपणा म्हणूयात आपण या सगळ्यांचं श्रेय म्हणजे चतुरंग प्रतिष्ठान परभणी आहे. यशवंतराव चव्हाण स्मृतिवाले व्याख्यानमालेच्या माध्यमातून आम्ही सगळे तो सतत प्रयत्न करत असतो की कृतिशील वक्ता फक्त बोलणारा नाही तर कृतिशील वक्ता जो की कृती करून मोठा झालेला आहे असा कृतिशील वक्ता आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक दिग्गज लोक या निमित्तानं परभणीकरांच्या भेटीला आलेले आहेत. आपण आमच्यावर असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा. धन्यवाद. चतुरंग प्रतिष्ठान आयोजित यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला परभणी पहिले पुष्प गुंफण्यासाठी आज आमच्या प्रभावती नगरीमध्ये सौ सीताबाई मोहिते जालना येथील उद्योगाची कास धरा या विषयावर त्यांनी पहिलं पुष्प गुंफलं. आम्हा सर्व महिला भगिनींसह संपूर्ण प्रभावती नगरीच्या नागरिकांसाठी एक अतिशय चांगली मेजवानी वैचारिक मेजवानी सीताबाई मोहिते यांच्या सुमधुर वाणीतून आम्हाला ऐकायला मिळाली. आणि त्यांचे जे बोल होते ते स्वतःचे प्रॅक्टिकल असल्यामुळे प्रात्यक्षिक असल्यामुळे सर्वांच्या मनाला अगदी स्पर्शून गेले आणि ऐकतच राहावं असं त्यांचं हे संपूर्ण व्याख्यान होतं. संपूर्ण सभागृह खचाखच भरलेलं होतं आणि अजूनही त्यांना सगळेजण विचारत आहेत. खरंच खूप मोठा त्यांचा जो प्रवास आहे. एक अशिक्षित महिला आहे जर आपण विचार केला तर, परंतु त्यांनी जे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये जे स्वतःचं नाव केलेलं आहे आणि आर्थिक भरभराट स्वतःच्या कुटुंबाची जी केलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला या सभागृहातल्या त्यांचं जे जीवन आहे त्याचा जो प्रवास आहे तो आवडलेला आहे. प्रत्येकाने मनापासून ऐकलेला आहे. आणि उद्या आपल्याला प्राध्यापक गणेश शिंदे यांना ऐकायचं आहे. तर आपण सर्वांनी उद्या देखील चतुरंग व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना चतुरंग परिवाराच्या वतीने विनंती करते. धन्यवाद. खरं म्हणजे आज चतुरंग प्रतिष्ठान परभणी आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला यांनी अतिशय दर्जेदार असा परभणीकरांसाठी आपण कार्यक्रम आयोजित केला होता. याकरता आज सौ सीताबाई रामभाऊ मोहिते पाटील हे शिंदेवाडी इथून आल्या आणि त्यांनी उद्योजिका कसं बनावं याच्याबद्दल अतिशय चांगली अशी माहिती आज परभणीकरांना दिली. त्यांनी अतिशय 200 रुपयापासून त्यांचा उद्योग सुरू केला आणि आज त्या कितीतरी कोटीमध्ये तो बिझनेस त्यांनी नेलेला आहे. त्यांनी 4 देशाला त्यांचा दौरा झालेला आहे. विशेष म्हणजे त्यांचे जे 14 ते 20 प्रॉडक्ट आहेत ते सगळे प्रॉडक्ट अतिशय आयुर्वेदिक आहेत. जास्तीत जास्त प्रॉडक्ट हे म्हणजे आवळ्यापासून बनवलेले आहेत. आणि याच वर्षी त्यांच्या आंबा हे जे त्यांचं एक नवीन त्यांनी जात शोधून काढली त्या आंब्याला पेटंटसुद्धा शासनानं दिलेलं आहे. आणि खरंच आज चतुरंग प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा परभणीकरांनी भरभरून आस्वाद घेतलेला तर आहेच. आणि निश्चितच आमच्या परभणीमध्ये अशाच यांची प्रेरणा घेऊन महिलासुद्धा उद्योजक बनतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. सर, म्हणजे ही चतुरंग प्रतिष्ठानची जी व्याख्यानमाला आहे ना यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती मधून केलेली आहे आणि त्यामधून इतकं नवीन काही शिकायला भेटतं. इथं म्हणजे जो वक्ता येतो तर तो एकदम असा म्हणजे उच्च ह्याच्यामधला नसून एकदम साधारण ह्याच्यात म्हणजे परिस्थितीतून आलेला असतो. स्वतःचे अनुभव शेअर करत असतो आणि त्याच्यामधून आपल्यासारखे जे लोक असतात
तर त्यांना काहीतरी घेण्यासारखं मिळते आणि त्यांचा आदर्श ठेवून आपल्यालाही आपलं जीवन कसं व्यवस्थित जगता येईल याचा आपण विचार करत असतो आणि भरपूर काही शिकायला मिळते. त्यामुळं ही जी व्याख्यानमाला 20 वर्षापासून जी आयोजित केलेली आहे त्यामुळे आपल्याला म्हणजे परभणीकरांना ही एक काय म्हणता येईल एक सुवर्ण ठेवा म्हणून जपला पाहिजे आणि आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. खरं तर मी अगोदर या चतुरंग प्रतिष्ठानाचे विशेष अभिनंदन करतो की आम्ही या चतुरंग कार्यक्रमाला पहिल्यांदाच आल्यामुळं याच्यामधला जो रिस्पॉन्स बघून आमचाही उत्सव वाढला आणि आम्हाला सुद्धा वाटलं की आपण या कार्यक्रमाला दरवर्षी ऐकण्यासाठी आलं पाहिजे. हा जो येणारा वक्ता इथं जो प्रत्येक माणूस जो बघितला याच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव बघितला की हा यांना खरंच काहीतरी शिकण्याची गरज आहे असं यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला दिसलं. आणि खऱ्या अर्थाने चतुरंग प्रतिष्ठान परभणी यांनी जे विविध कार्यक्रम आमच्या अगोदर जे दिग्गज वक्ते येऊन गेले ते तर खूप नामवंत व्यक्ती होते आणि आज माझ्या मिसेस सीताबाई मोहिते यांचं त्यांनी व्याख्यान ठेवलं. तर खरं या चतुरंग प्रतिष्ठानाचे विशेष पुन्हा अभिनंदन करतो की आम्हाला त्यांनी या कार्यक्रमासाठी पाचारण करून आमचाही आनंद या कार्यक्रमामधून खूप मोठा वाढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की हा चतुरंग कार्यक्रमामध्ये बघत असताना की खूप जी व्यक्ती प्रत्येक व्यक्ती या कार्यक्रमाला छोट्या मुलापासून तर अगदी 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्व लोक या कार्यक्रमाला हजर होते. तर या कार्यक्रमातून तेही आम्हाला शिकायला मिळालं की या कार्यक्रमामध्ये जी ऐकणाराची जी भूक आहे ती खूप मोठी भूक आहे असं आम्हाला दिसलं आणि या कार्यक्रमामधून आम्हालासुद्धा काही खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.